त्यानंतर त्याचं कुटुंब आहे व्यवस्थित. मला म्हणजे तसं काही सांगता येणार नाही, कारण आमचा गल्लीतले फ्रेंड होतो, आम्ही पारावरचे मित्र होतो. खूप घट्ट दोस्ती होती, पण एकमेकांच्या घरी फारसे जात नव्हतो. आणि तसंही त्या एक 20 वर्षापूर्वी साधारण जर बघितलं तर कास्टिझम प्रचंड होतं, त्यामुळं आम्ही त्याच्या दारातनंच हाक मारायचो आणि तो बाहेर यायचा. त्यांनी कधी मानलं नाही, पण त्याच्या घरचे म्हणजे त्याचे आईवडील तरी या गोष्टी मानायचे, सोवळं आवळं पाळायचे, म्हणून आम्ही आत जायचो नाही. त्यावेळेला त्याला बाहेरनं हाक मारायचो, आज याला सोडायला तिथं येतो आणि तिथंच सोडून जातो, काही प्रॉब्लेम नाही. दुवाशाने हे सगळं सांगितल्यानंतर मी एक सेकंद विचार केला. ठीक आहे म्हणलं, आम्हाला तिथपर्यंत सोडा. मग आम्ही त्याच्या आईवडील, मी असे आम्ही सगळे तिथं पोहोचलो. तिथं उतरल्यावर इतक्या सराईतपणे वेदांत घरात घुसला, दार-बीर वाजवलं त्यांनी, हे करून गेला. तर समोरून आलेल्या बाईला पटकन म्हणला, काय गं म्हातारी झाली का? म्हणजे त्यांच्या भाषेत बोलला, पण दुभाषा मला सांगत होता. त्यांनी छेड काढली चक्क त्या बाईची, आणि तीही बाई लाजली. आणि नंतर कळलं की ज्या मनोहरच्या बाबत ते तो स्वतःला जो मनोहर म्हणून म्हणतोय, त्याची ती बायको होती, आणि तो पूर्वीही तिच्याशी असंच बोलायचा. हे तिनंही मान्य केलं. फक्त ती थोडी गोंधळलेली होती. ती म्हणली, मी असं काय, तुम्ही म्हणजे मला तर माझ्या माहितीनुसार माझे मिस्टर कार्डियाक अरेस्टनी गेले, आणि तू म्हणताय विष दिलं गेलं, जांभळातनं दिलं गेलं. हां, तुम्ही म्हणताय ते खरं आहे की ज्या दिवशी त्यांना अटॅक आला त्या दिवशी त्यांच्या एका मित्राच्या सल्ल्यानुसार थोडंसं डायबिटीस फाईंड झालेलं असल्यामुळं जांभळाचा रस ते घेत होते. रस येते पिलान झोपले. सकाळी बघितलं तर ते उठाना पटकन म्हणून डॉक्टरला बोलवलं, तर डॉक्टर म्हणले झोपेत अटॅक आला आणि गेलेत ते. त्याप्रमाणे आम्ही त्यांचं क्रियाकर्म केलं. ठीक आहे म्हणले. म्हणे प्रॉपर्टी, हे बघा म्हणे, मी निर्मला मनोहरची बायको, त्यानंतर सतीदेवी मनोहरची आई, आणि मेखला मनोहरची अविवाहित बहीण, तिघांच्यात प्रॉपर्टी 3 हिश्श्यात वाटली गेलेली आहे. तिन्ही ह्याचे करताना इथले प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, 2 ॲडव्होकेट्स, त्यातले एक बॅरिस्टरही होते, जे आता नगराध्यक्ष आहेत इथले, त्यांच्या सगळ्यांच्या समोर या वाटण्या झालेल्या आहेत. कारण मनोहर इतका अचानक गेला, त्यांनी काही विलपत्र हे ते केलेलं नव्हतं. जस्ट 40शीत होता तेव्हा तो. म्हणजे आता मी 60ला आले, आई 90च्या आहेत, आणि ताई छोट्या असल्यामुळं 55, 57, 58 वयाला आहेतच. पण तिघींनी, आता हे मनोहरचं राहतं घर आम्ही आमच्या डिझाईननुसार बांधलेलं असल्यामुळं मला मिळालं. आईंनी गावाबाहेर एक आश्रम उघडलेला आहे त्या मिळालेल्या हिश्श्यातनं. तिथं अनाथ बालक, दिव्यांग बालक, आणि जे वयस्कर स्त्री पुरुष आहेत, ज्यांना मूलबाळ नाही किंवा त्यांचे मुलं बाळं बाहेरगावी कुठेतरी लांब नोकरीला आहेत, त्यामुळे ते त्यांच्याकडे असं लक्ष देऊ शकत नाहीत, त्या सगळ्यांना एकत्र करून ते साधारण एक 60 जणांचा संसार सांभाळत असतात. मी माझ्या व्यवसायातनं, माझी एक गिरणी आहे आणि 2 कारखाने आहेत, माझ्या व्यवसायातनं जे काय फायदा येईल त्या फायद्यातनं 20%, नेट प्रॉफिटच्या 20% एक समाजकार्य म्हणून त्यांच्या ट्रस्टला देत असते. तसंच ताईंच्याही नावावर ज्या काही गिरण्या आणि बिझनेस आहेत त्या ह्याच्यातनं येणाऱ्या नेट प्रॉफिटमधनं 20% ताई देखील आईंना देत असतात, आणि त्यांना मिळालेला स्वतःचा हिस्सा या ह्याच्यातनं त्यांचं अगदी व्यवस्थित चाललेलं आहे. आता राहिला प्रश्न, तुम्ही म्हणता हा छोटा म्हणतो की त्याला विष देण्यात आलं, तर आता विष देण्यासारखी काही घटना आमच्या आयुष्यात घडली असं मला आठवत नाही. मी आणि मनोहर, आमचं लव्ह मॅरेज होतं. आम्ही पहिल्यापासून एकमेकांवर प्रेम करत होतो.
आमचं कुठलंही जातीबाहेर मॅरेज नव्हतं. माझ्या आईवडिलांना मनोहरचं स्थळ ॲक्च्युअलमध्ये सांगून आलेलं होतं. त्यावेळेला त्यांना कल्पना नव्हती की आम्ही त्याच्या आधी 2.5-3 वर्ष कॉलेजपासून एकमेकांच्या प्रेमात आहोत. मनोहरही व्यावसायिक होते, चांगलं उत्पन्न होतं, घरदार स्टेटसचं होतं, तोलामोलाचं घराणं होतं. त्यामुळे माझे वडील मनोहरांच्या आईंना म्हणजे माझ्या सासूबाईंना, सतीदेवींना येऊन भेटले आणि आमचं लग्न ठरलं झालं. इतकी साधी सरळ कहाणी आहे. आता कोणतरी एक मुलगा म्हणतोय की बुवा हे कदाचित त्याच्या आईवडिलांनी हे काहीतरी शिकवलेलं असेल किंवा हे झालेलं असेल. त्याच्यावर मी म्हणलो की बरोबर आहे मॅडम तुम्ही म्हणताय ते, पण आम्ही ज्या भागात राहतो त्या भागात तुमची भाषा मला येत नाही, माझी भाषा तुम्हाला नीटशी समजत नाही, आपण दोघे अंदाज पंचाने बोलतो आणि आम्हाला आपल्या दोघांनाही या दुभाषाची मदत घ्यावी लागते. अशा परिस्थितीमध्ये हे जोडपं जे मध्यमवर्गीय आहे, दोघंही नोकरी करून स्वतःचं घर चालवतात, दोघांना एकुलता एक हा मुलगा आहे, हे जोडपं तुमची माहिती कधी काढणार आणि तुमच्याबाबत त्याला कधी शिकवणार याचाही विचार करावा लागेल. ज्युनियर KG मधला मुलगा, त्याला शिकवून पढवून एवढं तयार नाही करता येत. हा ज्या सराईतपणे या घरात वावरतोय जसं काही हे याचंच घर आहे, त्याच्यात काहीतरी तथ्य असेल ना. ती बाई म्हणली ठीक आहे, मग तुम्हाला काय एन्क्वायरी करायची असेल तर करा. मग आम्ही स्थानिक पोलिसांकडे गेलो. तिथल्या ॲडव्होकेटशी चर्चा केली, जो PP होता. पोलीस प्रोसिक्युटर म्हणला की याबाबत आपल्याला कुठला तरी पुरावा गोळा करावा लागेल, त्याशिवाय गॅरंटेड काही करता येणार नाही. 15-20 वर्षापूर्वी घडलेल्या घटनेचं मग आम्ही त्या रिक्षावाल्याला धरलं. त्यांचे मित्र कोण कोण होते, मनोहरचं हे लफडं त्याला माहिती होतं का, तर त्यांनी मान्य केलं हो बुवा कॉलेजपासून मनोहर आणि देवींचं लफडं होतं, म्हणजे प्रेम होतं आणि त्या दोघांनी एकमेकांना वळलेलं होतं. तसं मनोहरही दिसायला देखणा आणि राकट असल्यामुळे आणि दोन्ही घर वेल सेटल्ड असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आला. इन्क्वायऱ्या सुरू झाल्या, आम्ही माहिती गोळा करायला लागलो. करत असताना अचानक रतन या नावाची व्यक्तीशी आमचा संबंध आला. ही व्यक्ती देखील मनोहरच्या कॉलेजमधलीच, त्यांचे मध्यमवर्गीय होती. हे मनोहर एवढी श्रीमंत किंवा देवी एवढे श्रीमंत नव्हती. ती व्यक्ती नाटकात काम करायची, कॉलेजमध्ये अँटी हिरो म्हणून ओळखली जायची, अभ्यासात हुशार. त्याचे नोट्स, इव्हन त्या रतनचे नोट्स मनोहर आणि मॅडम देखील वापरायच्या. पण ते दोघांच्याही जातीबाहेर होतं आणि रतन आणि हे दोघं हे त्रिकूट कायम एकत्र असायचं. कॅन्टीनमध्ये म्हणा, पिक्चरला म्हणा, हे बरोबर एकमेकांच्या असायचे कायम. ओके म्हणलं. मग त्या रतनला चौकशीला बोलावलं. कळलं की रतन आता मॅनेजर म्हणून मॅडमकडंच काम करतोय आणि दोन्ही कारखाने आणि गिरणी तोच हँडल करतोय. त्याला विचारलं, त्यांनी डिटेल माहिती दिली कॉलेजमधल्या सगळ्या गोष्टी. आणि गंमत म्हणजे वेदांतही रतनला भेटून खुश झाला. काय कसं आहे ते करून त्यांच्या गप्पा बिप्पा झाल्या. मग ते चहाच्या टपऱ्या, बेड्या काड्या आहे ते सगळ्या चर्चा झाल्या. आम्ही अजून आश्चर्यचकित की बुवा आपल्याला क्ल्यू का नाही सापडत आहे. मग त्या दिवशी तर आम्ही तिथंच थांबलो आणि जरा विश्रांती घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी फ्रेशमध्ये निघालो आणि गावाबाहेर जाऊन निर्मला देवींना भेटलो. तेव्हा कळलं की बुवा हो, मनोहर हळूहळू थोडा ड्रिंक्स करायला लागला होता, थोडासा नैराश्यतही होता, पण कारण काही कळतच नव्हतं. तो कोणाशीच मनमोकळेपणाने बोलत नव्हता. शेवटच्या याच्यात त्याला अर्ली डायबिटीस सापडला, पण त्याच्या वडिलांनाही होता, त्यामुळं ते
फॅमिली हिस्ट्री म्हणता येईल असं डॉक्टर म्हणत होते. पण असं विशेषही जास्त नव्हता त्याला. म्हणजे डॉक्टरही म्हणले की लगेच गोळी सुरू करण्याची आवश्यकता नाही, थोडासा व्यायाम जर तुम्ही वाढवला तर ओके होऊन जाईल. इथपर्यंत बोलणं झालेलं होतं. आता माझ्या या वयात मी त्यानंतर थोडंसं विरक्त झालं की झाले, त्यामुळं मी ठरवलं की दिव्यांग मुलांसाठी आणि या वयस्कर स्त्री पुरुषांसाठी आपण आपलं आयुष्य घालवायचं. तर ही जी सगळी जमीन आहे, लगतची 7 एकर बागायत जमीन आणि हे सगळं हा पूर्वी आमचा वाडा होता. या वाड्यात म्हणजे प्रशस्त दगडी वाडा हा मी थोडासा साफसूफ करून घेतला आणि डागडुजी करून मी इथं खोल्या, छोट्या छोट्या खोल्या करून त्याप्रमाणे, म्हणजे जोडपी असतील, म्हातारी असेल तर त्यांना एक रूम, की 2 कॉट आहेत, अटॅच टॉयलेट बाथरूम आहे असं, त्यानंतर एकत्र वाचनालय, ते अशा सगळ्या सुखसोयी निर्माण केल्या हळूहळू. आणि आजही आता अजूनही मला दोघी जण, म्हणजे माझी मुलगी मेखला आणि देवी, दोघी जणी मला 20% जे शेअर देतात, ते शेअर आणि ते मिळणाऱ्या माझ्या हिश्श्याच्या मिळणाऱ्या व्याजावर आमचं व्यवस्थित चालतं. 2 मुलं कामाला ठेवलेली आहेत मी, त्याप्रमाणे ते सगळ्यांचं बघत असतात.